नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल, कारण की आज मी तुमच्यासाठी मागे झालेले जिल्हा परिषदेमध्ये विचारले गेलेले काही महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण राहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला आपण सुरुवात करूया। भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला आहे? भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म हा कोणत्या देशामध्ये झाला आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे अल्बानिया। तर अल्बानिया या देशामध्ये भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म हा झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम हे काय होते? तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे परराज्यांशी संबंध ठेवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम हे होते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। गिरवंजे आशियातील सिंहाचे घर आहे, ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गिरवंजे आशियातील सिंहाचे घर आहे, ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन बी, ते म्हणजे गुजरात। तर गुजरात या राज्यामध्ये गिर वन आहे, हे एशियातील सिंहाचे सर्वात मोठे घर आहे आणि ते गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे। नेक्स्ट क्वेश्चन। भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापनाही केली। तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो, ऑप्शन ए होईल, ते म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी भारतात 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापनाही केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन। बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे स्थित आहे। बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब येथे स्थित आहे। तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन। लोकसंख्येची घनता टिंबटिंबने मोजली जाते। लोकसंख्येची घनता टिंबटिंबने मोजली जाते। तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे लोकांची संख्या प्रति वर्ग किमी। हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन सी, ते म्हणजे मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी ही कोणती आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन बी होईल, ते म्हणजे गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। नेक्स्ट क्वेश्चन। लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन सी, ते म्हणजे जी.व्ही. माळवणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते। नेक्स्ट क्वेश्चन। भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, भरत चक्रवर्ती। हे आन्सर तुमचं एकदम योग्य होईल। नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे। नेक्स्ट क्वेश्चन। भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? भारताची सर्वात उंच मूर्ती ही कोणती आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे भारताची सर्वात उंची मूर्ती आहे। नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापन केले गेले? भारतातील पहिले महिला विद्यापीठ हे कोठे स्थापन केले गेले? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले महिला विद्यापीठ हे स्थापन केले गेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन। नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यामध्ये वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे राजस्थान. या राज्यामध्ये भारतात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यामध्ये सर्वात अधिक तापमान हे असते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे वायव्य. आन्सर तुमचं एकदम योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीशा कोण होत्या? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे एम फातिमा बीवी हे सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा टिंबटिंब आहे. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे पाठीचा कणा. तर शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी लाईफ टाईम अचिव्हमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे? खालीलपैकी लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्कर विजेता कोण आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे सत्यजित रॉय हे लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्करचा विजेता आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष हे कोण आहेत? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे मीरा कुमार हे भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे सी व्ही रमन हे भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फळ हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नानांचा अभिनय वाखण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. नानांचा अभिनय वाखण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार हा ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हे वाक्य होईल ऑप्शन सी, ते म्हणजे विधानार्थी वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? साखरवाडी या शब्दात कोणता शब्द हा नाही? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे वडी हा शब्द या साखरवाडी या शब्दात नाही. नेक्स्ट क्वेश्चन, पिंप व बंब हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे? पिंप आणि बंब हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे पोर्तुगीज. तर पिंप व बंब हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेमध्ये आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुद्दाम हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे? मुद्दाम हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आले आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे फारसी हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल.